जिंतूर शहरामध्ये दिनांक 19 मे रोजी भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येने जिंतूर तालुक्यातील देशभक्त नागरिक उपस्थित होते। परभणी जिल्ह्यातील सर्व जिंतूर शहरामध्ये शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। ही रॅली जिंतूर शहरातील मार्केट कमिटीमधनं नरसे चौक, मेन चौक ते शिवाजी चौक पासून तहसील कार्यालयापर्यंत पोहोचली। यावेळी जिंतूर तालुक्यातील माजी सैनिकांचे सत्कार करण्यात आले। या रॅलीमध्ये जिंतूर तालुक्यातील हिंदू मुस्लिम नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना मान्यवर काय म्हणाले पाहूया। बोर्डीकर साकोरे यांच्या नेतृत्वाखाली आज सर्व जिंतूर वासियांनी, जिंतूर शिल्लू मतदारसंघातल्या सर्व वासियांनी सर्वांनी मिळून आज तिरंगा रॅली या ठिकाणी भरभरपूर्ण आयोजन केलं होतं। आणि खरोखरच आजचा दिवस म्हणजे फार महत्त्वाचा आणि फार आनंदाचा दिवस आहे। आणि हे जे आपली तिरंगा रॅलीचा उपक्रम आहे हा आदरणीय पंतप्रधान देशाचे मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपला भारत देश प्रचारित करण्यात आला। कारण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या सर्व हिंदुस्थान किंवा भारताच्या महिला यांचं सिंदूर सुखरूप राहावं म्हणून आपल्या देशवासियांनी, देशाच्या सर्व सैनिकांनी त्या ठिकाणी आपल्या बॉर्डरवर बलिदान दिलं। त्यांच्या बलिदानाच्या प्रीत्यर्थ आज या ठिकाणी भव्य रॅली काढण्यात आली। म्हणून या रॅलीनिमित्त सर्व आलेल्या नागरिकांचा, छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा आपल्या सर्व पक्षाच्या वतीनं आभार मानतो। 22 एप्रिल रोजी काश्मीर येथे जे आपले पर्यटक, आपलं जे आकर्षण आहे या देशाचं असं काश्मीर, या ठिकाणी पर्यटक गेले होते आणि त्या पर्यटकावर अतिरेक्यांनी अमानुषपणे हल्ला केला आणि त्या ठिकाणी आमच्या भारतीय 27 महिलांचं सिंदूर म्हणजे कुंकू हरपलं आणि त्याचाच बदला म्हणून आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि ज्या ठिकाणी अतिरेक्याचे तळ या देशाच्या सीमेवर होते असे 9 तळ उद्ध्वस्त केले। त्यामध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही सामान्य माणसाची हानी त्या ठिकाणी आपल्या सैन्याच्या माध्यमातून झाली नाही आणि फक्त ज्यांनी आम्हाला त्रास दिला, भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून जे अतिरेकी कॅम्प उद्ध्वस्त केलेत, आज त्यांच्या गौरव करण्यासाठी आज आपल्या देशभरामध्ये तिरंगा रॅली निघत आहे। त्यांना आज आपल्या सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आज जिंतूरवासीय, सर्व धर्माचे लोक मोठ्या संख्येने आज रस्त्यावर उतरलेले आहेत। त्याबद्दल मी प्रथम सर्व जाती धर्माच्या आज इथे एकत्रित झालेल्या, तिरंगा झेंड्याखाली एकत्रित झालेल्या सर्व जिंतूरवासियांचे अभिनंदन करतो। असंच आपण सर्व जाती धर्माच्या लोकांनी ज्या वेळेस आपल्या देशावर संकट येईल त्यावेळेस आपल्याला एक होणं गरजेचं आहे। आपल्या भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी आपण आज जिंतूरवासीय, ग्रामीण भागातील लोक सर्व एकत्र येऊन आपण जो आज तिरंगा मार्च काढला, तिरंगा रॅली काढली, त्याबद्दल मी सर्व जिंतूरवासियांचे आभार व्यक्त करतो व त्यांच्या सर्वांचे अभिनंदन करतो। प्रतिनिधी रियाज चाऊस, जिंतूर, परभणी, NTV न्यूज मराठी।